दादा तुम्हाला एक विचारू का? झाले 3 वर्ष म्हणजे डिप्लोमा पासून तर मास्टर पर्यंत मी तुम्हाला बघत आलो. रोज सकाळी तुम्ही अकॅडमीत असता. एवढं डेडिकेशन कसं? माझं ऍक्च्युली असं आहे, मी रोज सकाळी म्हणजे मला ते आता रुटीन झालं. मी जवळजवळ 20 वर्ष ह्या डिपार्टमेंटला आहे. 2007 पासून ते आता 2026 पर्यंत जवळजवळ 20 वर्ष व्हायला आली मी ह्या डिपार्टमेंटला आहे. माझी ड्युटी सकाळी 8 ते 4. पण मी घरून निघताना म्हणजे रोजच असतं, टाइम टेबल केलेलं आहे. मी रोज 5 वाजता उठतो. 5 वाजता उठून सर्व माझी तयारी करून 6:30ला घर सोडतो. 6:30ला घर सोडून त्यानंतर मी 8 वाजता ऑफिसला पोहोचतो. हे रोजचं माझं रुटीन आहे. कधी म्हणजे सुट्टी जरी असली शनिवारीवर तरी मी कधी कधी काम तरी मी येतोच. असं आहे, मला ती रोजची सवय झालेली असे. नाही, मी शोच्या टायमाला बघितलं ना तुम्हाला, नेहमीच असता. आणि माझं घरी जाण्याचं पण टायमिंग नसतं. जरी 4ला जरी मी सुटत असेल, टायमिंग संपत असेल, तरी मी कधी काम असेल तर रात्री 8-9ला, कधी रेसल असते, कधी नाटक प्ले वगैरे आपले असतात, तर रात्री 11-12 मला इथंच वाजतात. तरी मी घरी जाऊन सकाळी 8 वाजता मात्र मी ऑफिसला येतो. कमाल डेडिकेशन आहे दादा तुमचं. आणि दादा मला एक नेहमी प्रश्न पडलेला, म्हणजे पास झालेले स्टुडंट किंवा आम्ही याच्या आधीचे प्रत्येकाच्या तोंडात तुमचंच नाव असतं बघा. माझं नाव म्हणजे कसं आहे, आपल्या याच्यामध्ये हे कसं आहे की सर्वांना मदत करायचं आहे. असं कोणी होतं, तू आलास काय, बाकी कोणी आले काय, सर्वांसाठी. आणि एवढे वर्ष मुलं आता पासआउट झालेली आहेत, सगळं माझं नाव घेतात. म्हणजे मी कधी कोणाला असं नाही म्हणत नाही की काही मागायला येऊ दे, काही असू दे, ते आपलं समजूनच मी त्यांना सर्वांना सहकार्य करतो. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, मग सर्वांचं आवडीचं. आता उदाहरणार्थ मुलं आता बाहेरगावमध्ये आलेली असतात, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे पण मुलं असतात. कोण कलकत्तावरनं आलेले असतात, कोण दिल्लीवरनं आलेले असतात, कोण जम्मूवरनं आलेले असतात मुलं. तर एक विश्वासाने आई वडिलांना सोडून ते आपलं परिवार सोडून तिकडे आलेले असतात, इकडे मुंबईमध्ये आलेले असतात, कोण नाही. बरोबर. तर त्यांना पण एक आई वडिलांनी हे असे आपला मुलगा किंवा आपली मुलगी मुंबईला कुठे राहते, कशी राहते, एकटी राहणार आहे. मग इथे आपुलकीचं एक नातं म्हणजे मीच असं निर्माण केलंय स्वतःला की चल त्यांचं कोण नाही तर आपण आहोत सगळ्यांसाठी. मग ह्यासाठी मी सर्व चांगलंच असतो. माझं नेचरच तसं आहे की कोणी असो, आपला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र बाहेरचा असो, मी कधी भेदभाव कधी कोणाच करत नाही. सर्व माझे समजून मी त्यांच्यावर व्यवहार चांगला करतो. आणि मला पण मुलं आवडतात, मी पण मुलांचं पण प्रेम मला खूप भेटतं. त्या हिशोबाने माझं पण खूप मुलांना जातं. म्हणून आमचे एकजूट होते. असं काही असलं हसत खेळत मी कधी म्हणजे कोणी कुठलाही येऊ दे, मुलं कुठलाही हे असू दे, प्रॉब्लेम असू दे किंवा काही अडचणी असू दे, ते आल्यावर मी त्यांना बिंदास होतो. तुम्ही काय टेन्शन, तुम्हाला हे पाहिजे ना, ठीक आहे चल भेटेल, बिंदास राहा. ह्या हिशोबाने मुलांचा कसा आत्मविश्वास वाढतो. नाही काय झालं तर आपण प्रशांतदाला जाऊन भेटूया, काय झालं प्रशांतला भेटूया, या हिशोबाने ते येतात. असं माझं हे नाही की ते मला मुलं काय देतील किंवा मी त्यांना म्हणून देतात, असं काही नाही. मुलं मला देऊ दे नव्हते त्याने मी काहीच त्याने करत नाही. पण माझी आपुलकी, माझ्या म्हणजे प्रेम जे आहे मुलांवरती, त्या हिशोबाने मी हे सर्व करतो. असं बाकी असं हे नाही काय मी माझं काय त्यामध्ये स्वार्थ नाहीये की मी त्याला मत दिलं मला काय भेटेल म्हणून, बस एवढंच. बाकी काय नाही, ह्याच्याने मुलांचं प्रेम हे चाललं. म्हणून दादा तुम्ही आम्हाला आवडता.